शास्त्र मोठं की माणूस? कल्पना करा, जर एखादं पुस्तक, एखादा नियम किंवा एखादी परंपरा तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच नाकारत असेल, तर तुम्ही काय निवडाल? तो नियम की माणुसकी? हा प्रश्न आजचा नाही, तो प्रश्न 1925 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण समाजासमोर ठेवला होता. वैकम मध्ये अस्पृश्यांना रस्त्यावरून चालू न देण्याचं समर्थन धार्मिक शास्त्रांच्या नावाने केलं जात होतं. हे पाहून बाबासाहेब अत्यंत स्पष्ट शब्दात म्हणाले, मी ही शास्त्रे पूर्ण वाचलेली नाहीत, पण अस्पृश्यता पाळणे हाच धर्म आहे असं कोणी उघडपणे सांगेल अशी अपेक्षा मला नव्हती. हा क्षण फक्त मतभेदांचा नव्हता, तर विवेकाचा होता. बाबासाहेब पुढे म्हणतात, जर खरंच शास्त्रांच्या आधाराने माणसाला कमी लेखलं जात असेल, तर समाजाने त्या प्रश्नापासून पडून जाऊ नये, त्याचा सामना करावा. ते पुढे 2 मार्ग सांगतात. एक, अशा शास्त्रातील अस्पृश्यतेचं समर्थन चुकीचं असल्याचं सिद्ध करा, आणि जर ते शक्य नसेल तर त्या विचारांचा त्याग करण्याचं धैर्य दाखवा. कारण कोणतीही गोष्ट माणसाच्या सन्मानापेक्षा मोठी असू शकत नाही. आपला मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी बाबासाहेब इंग्लंडमधील एक प्रसंग सांगतात. ते बर्कले या तत्ववेत्त्याचा उल्लेख करतात. बर्कले लोकांसमोर गुंतागुंतीचे तात्विक प्रश्न मांडत असे. एकदा त्या प्रश्नांनी हैराण झालेला एक माणूस डॉक्टर जॉन्सन यांच्याकडे गेला. डॉक्टर जॉन्सन जवळ पडलेल्या एका दगडाला लाथ मारतात आणि म्हणतात, हेच माझं उत्तर आहे. ही गोष्ट सांगून बाबासाहेब एक संदेश देतात, ज्या विचारामुळे माणसाचा अपमान होतो त्यांना केवळ शब्दाच्या खेळात अडकवून ठेवू नका. कारण प्रश्न तत्वज्ञानाचा नाही, प्रश्न माणुसकीचा आहे. यानंतर बाबासाहेब समाज रचनेचा मूलभूत हेतू सांगतात. समाज म्हणजे एकमेकांना मदत करणारे, समानतेने जगणारे आणि प्रत्येकाच्या सन्मानाचं रक्षण करणारे लोक. पण जेव्हा काही लोक स्वतःला श्रेष्ठ समजून इतरांवर अन्याय करू लागतात, तेव्हा तो अन्याय थांबवणं हे प्रत्येक सजग माणसाचं कर्तव्य बनतं. आणि म्हणूनच बाबासाहेब स्पष्ट करतात, आमची मागणी कोणाचं धन हिसकावून घेण्याची नाही. आमची मागणी आहे मानव म्हणून मिळणाऱ्या समान हक्कांची. पण इतिहास सांगतो, जेव्हा जेव्हा हे हक्क हिरावले गेले, तेव्हा ते सहज परत मिळाले नाहीत. मग फ्रान्स असो किंवा अमेरिका, मानवी हक्कासाठी मोठे संघर्ष झाले. याच संदर्भात बाबासाहेब एक प्रश्न विचारतात, आपली हरवलेली माणुसकी आपल्याला कशी परत मिळणार?